ठीक. फर्स्ट हाफ आपण क्लिअर करणार आहोत ना. ओके, चला दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत आणि पुन्हा दुसऱ्या डावाला जशी सुरुवात केली जाईल कमेंट्री बॉक्समध्ये देखील या परिवर्तन करूयात. पहिल्या पूर्वार्धाचा आपण खेळ पाहिला आणि पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर धावफलकावरती 63 धावा बनवल्यात. उत्तरार्धामध्ये 64चा पाठलाग आहे आणि हा पाठलाग पूर्ण केला जाईल की रोखला जाईल हे ऐकवण्याकरिता पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन आणि या ऐकूयात आवाज आपण प्रमोदजी शेडगे सरांचा. थँक्यू व्हेरी मच मोनिश पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. 64 धावांचं लक्ष या वेळेला समोर ठेवण्यात आलंय. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर यश जाधवचा पहिलाच बॉल. या वेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर ट्राय करतायत, चांगले प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि 2 रन्स पळून पूर्ण केल्या जातील. अर्ध्या खेळपट्टीवर मात्र हुलकावणी देण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करत असताना एन्जॉय करतायत. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. ते दबाव जेवढं घेतील तेवढं मात्र तुम्हाला त्याचा स्वाद कधीच मिळणार नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे एन्जॉय करणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तो आत्मविश्वास असावा परंतु अति आत्मविश्वास और कॉन्फिडन्स कोणत्याही क्षेत्रात नसावा. तो आत्मविश्वास सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी बॉलला फ्लाईट दिली होती. यश जाधव एक हरवणारी जो गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतो, फॉर्मामध्ये असलेला गोलंदाज आहे. एक नम्रपणाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. आणि तुमचं क्रिकेटमधील कौशल्य खूप महत्त्वपूर्ण असतं. तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, क्रिकेटच्या खेळात स्ट्रॉंग असावं लागतं. चांगला बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर यावेळेला पाहायला मिळतो यश जाधवचा. काही गोलंदाजी केले. पहिला बॉल वगळता सरळ बॉल कुणाल तडियाच्या हातामध्ये निघून जातोय. सध्या कुणाल सुद्धा फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. सिद्धिविनायक जितो पॅकर्स मीरा रोड आज या नावाने खेळत असताना संघ पाहायला मिळतोय. अनेक मैदानं दोन्ही संघांनी गाजवलेत. आर के मोरवा एक मोठं नाव आहे आणि एक जुनं जंत नाव राधाकृष्ण मोरवा हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर लेजंड खेळाडू या संघातून खेळून गेलेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळलाय परंतु आता पुन्हा एकदा प्रयत्न केले होते. व्हॉट अ ट्राय. रोशन त्या ठिकाणी भरपूर एफर्ट घेत असताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. 100% कसे द्यावेत याचं फॉर एक्झाम्पल रोशन देत असताना पाहायला मिळतो. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, तर क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने मात्र आता सध्याच्या घडीला व्यापून टाकलंय. यावेळेला ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल. वेदांच्या बॅटमधून षटकार 6. व्हॉट अ शॉट. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब करत असताना वेदांच्या बॅटमधून एक अप्रतिम षटकार आणि सरळ कुणाल तडियाच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. पहिलं षटक 10 धावा, 64 धावांचं टार्गेट या वेळेला सेट केलं गेलंय. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतायत एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम. लाख मोलाची स्पर्धा आपल्या भेटीला 13 तारखेपासून आले.
उद्घाटन थाटामाटात सोहळा पार पाडला गेला आणि त्यानंतरचा प्रवास आपण पाहतायत. आज 15 मार्चचा दिवस 2026 आपण अनुभवतायत. उष्णता खूप वाढत चालली आणि त्यामुळे आता प्रत्येक खेळाडूने काळजी घ्या आपल्या आरोग्याची. हेल्थ इज वेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला लिफ्ट केलं होतं आणि सरळ बॉल निघून जाईल. व्हाईट बॉलचा इशारा मॉन्टी सरांकडून इशारा येत असताना आणि यस DRS वापरलाय. आणि इथून जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली मीरा रोड टीमच्या विकेट किपरने सांगितलंय आम्हाला DRS हवा आहे. या आपण चेक करूया. रुपेश कोळी सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चॅलेंज केलं यावेळेला. कुणाल सांगतायत की मी विकेट किपर आहे, मला हे मान्य नाही आहे डिसिजन. तर एक रिव्ह्यू आमच्याकडे आहे, तर आम्ही लॉस्ट कशाला करू. परंतु पाहायचं हा लॉस्ट होईल की सक्सेस याकडे लक्ष असणार आहे. 64 धावांचं टार्गेट RK मोरवाड टीम समोर. आणि यस इट्स अ व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट. जो रिव्ह्यू होता तो तुमचा गमावलेला आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11-10 रन्स पाहायला मिळाल्या. 5 षटकांचा सामना आहे. एक चांगली स्ट्रॅटेजी आखली जाते. गेम प्लॅनिंग माइंड सेट केलं जातं फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. जयेशसारखा एक भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू सध्या बॅटिंग स्टान्सवर. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा वापर जरूर केला होता. मिसटायमिंग स्ट्रोक. बॉल निघून जाईल स्क्वेअर लेगला. फिल्डर जो यावेळेला वेगाने येत आहेत आणि पाहता सिंगल मेल. आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकात 5 बॉल व्यवस्थित हाताळले होते. 5व्या बॉलवर जो षटकार आला अप्रतिम पाहायला मिळाला वेदांच्या बॅटमधून. आणि त्यानंतर धावांचा वेग सध्या तरी आपण पाहिला तर संत गतीने पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आहे. कधी पहिल्या षटकात कधी दुसऱ्या षटकात धावा येतात, त्यानंतर तिसऱ्या चौथ्या षटकात धावा येत नाहीत, पुन्हा एकदा 5व्या षटकात धावा येतात. हे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये चालत राहतं. परंतु सातत्य तुम्हाला बाळगायचं असतं. या वेळेला फोर्स केले या बॉलला. फिल्डर दूर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतो. फेकी येईपर्यंत 2 रन्स. वेदांत आणि जयेश या 2 फलंदाजांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतोय. आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सामना क्रमांक 2 आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपण पाहिलात तर सिद्धिविनायक जितू पॅकर्स मीरा रोड टीमने 63 धावा फलकावर लगावल्या. विकेट तेवढेच गेले आणि रन सुद्धा तेवढ्याच चांगल्या फायटिंग टोटलपर्यंत पोहोचल्या गेल्या. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. बॉडमॅनचा चांगला फोरआर्मचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. क्रॅकिंग स्ट्रोक. स्पेक्टॅक्युलर. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 20 धावा. वेदांत इज ऑन अ फायर. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला अवगत असलेला फलंदाज आहे आणि वेदांत सध्या फॉर्मामध्ये बॅट चार्ज झाले त्याची. थोडंसं क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतोय. त्यामुळेच नुकताच मी उल्लेख केला की उष्णतेचं तापमान सुद्धा वाढतं. त्यामुळे कधी कधी आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं सुद्धा तेवढीच गरजेची गोष्ट असते. जेव्हा तुम्ही धावता त्यावेळेला कधी कधी बॅरिगेट्स असतात, बाउंड्री लाईन टच, आणि त्यावेळेला सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला ती काळजी घ्यावी लागते आणि या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष वेधित राहावं लागतं. क्रिकेट तर खेळतच राहणारच आहात. हा क्रिकेटचा छंद जोपासला जातो, परंतु घरची जबाबदारी ही सुद्धा खूप महत्त्वाची असते. या क्रिकेटच्या खेळातून आपलं कौशल्य पणासपणा लावत असताना, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, परंतु जगातील सर्वात चांगली संपत्ती कोणती असेल ना, प्रॉपर्टी, तर ते आहे आपलं शरीर. आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल ना, तर तुम्ही जगातील कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करू शकता. खूप मोठा क्रॅम्प येताना पाहायला मिळतोय. जेव्हा धावता त्यावेळेला तुम्हाला फ्लेक्झिबल राहावं लागतं, परंतु चांगले प्रयत्न सुद्धा केले गेले होते. शेवटच्या ऐन मोमेंटला क्रॅम्प आला आणि सबस्टिट्यूट खेळाडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. सध्या आपण पाहिलं तर सबस्टिट्यूट खेळाडू येतोय, तर मॅच स्टार्ट होईल आणि जो प्लेइंग 11चा खेळाडू आहे तो सध्या रेस्ट करेल. तो लवकरात लवकर रिकवर होईल 1 ते 2 षटकांच्या अगोदर, ही अपेक्षा आपण करूया.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स. बॉल फेकून झाले ते 3. वेदांतच्या 18 रन्स आतापर्यंत सध्या इंडिव्हिज्युअल स्कोर पाहायला मिळतो. 18 धावांवर खेळी करतोय. एक चिकाटी प्लेअर आहे आणि या संघाची भिंत म्हणून जो ओळखला जातो. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा बॉल तयार उजव्या हाताने. अश्विनचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातोय. अचानक टॉस झाला होता हा बॉल. गेले 2 ते 3 वर्षांमध्ये जे अश्विनने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर जे प्रभावित केलंय ते अप्रतिम पाहायला मिळतं. इम्प्रोव्हायझेशन केलंय आपल्या गोलंदाजीत आणि तोच अश्विन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय आणि कमबॅक करणं मी जाणतोय हे अश्विन सिद्ध करत असताना प्रिव्हियस बॉलमध्ये. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला चांगली फिल्डिंग परंतु थ्रो खराब पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. कालच्या दिवसात अनिल बानेने चांगली फिल्डिंग केली होती परंतु थ्रो खराब झाला आणि तिथे 1 रन्सने मात्र पराभवाची चव चाखायला मिळाली होती. म्हणजे 1-1 रन सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर क्रिकेटर खेळाडूंचं ऑक्सिजन बनलं गेलंय. आणि लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलं 1-1 धाव म्हणजे क्रिकेटमधील संजीवनी आहे, लाईफ लाईन आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 1 रनला विसरलेत, 2 रनला विसरलेत अपकमिंग यंग टॅलेंट. षटकार चौकार आल्यानंतर त्या रील्स बनतात, स्टेटसला ठेवतात परंतु संघ पराभूत होतो कधी कधी. परंतु त्याच 1 आणि 2 रन्सने जर संघ विजयी होत असेल ना तर त्या रील्स बनवा आणि स्टेटसला टाका. शेवटचा बॉल असेल 21 रन. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर येत आहेत. वॉट ऑफ फिल्डिंग. सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं. ग्राउंड फिल्डिंगला जवाब राहिले. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. आता इक्वेशन असं आहे की 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 43 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 बॉल 43 ची आवश्यकता. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा डिका स्पोर्ट्स या चॅनेलवर. एकविरा नायगाव चषक 2026. थँक्यू. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण आज आपल्याला फायनल मॅच सुद्धा खेळवायची आहे. प्राइस डिस्ट्रीब्युशन सुद्धा आहे आणि त्यामुळे 2 एक्स्ट्रा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जयप्रकाश कोळी आणि प्रदीप घोडेकर यांना आपण पाहतायत. एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर जयप्रकाश कोळी आणि विशाल कोळी इव्हन ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. शैलेंद्र घोडेकर यांना आपण पाहतायत आणि ते सांगतायत की वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा प्रत्येक संघाने, कारण आपल्याला उजेडातच जर चांगल्या षटकांचे सामने जर झाले तर वेल अँड गुड, तुमचं तेवढंच विशेष सहकार्य लाभेल आम्हाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. आता ड्रिंक्स ब्रेक नंतर स्ट्रॅटेजी आखली गेले. गेम प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते वेगळ्यापणाने गोष्टी करतात म्हणून ते विजेते ठरतात. त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. मोरेश्वर अंकल या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 64 धावांचा टार्गेट सेट करत असताना 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. गोलंदाज यश जाधवला पुन्हा एकदा विचार विनिमय करून विकेट टेकर गोलंदाज म्हणून यश जाधवकडे पाहिलं जातं. मग ती बॅटिंगमध्ये त्याची कलात्मक बॅटिंग, गोलंदाजीमध्ये कलात्मक गोलंदाजी, या सर्व काही गोष्टी परफेक्ट ऑलराऊंडर वेदांत समोर. यावेळेला वेदांतने फोर्स केले या बॉलला आणि म्हणूनच मी उल्लेख केला होता विकेट टेकर गोलंदाज यश जाधव. प्रिव्हियस ओव्हरमध्ये काय झालं हे मला ठाऊक नाही आहे. मला आता या वेळेला 100% द्यायचे आहेत, कारण आपण सतत जर भूतकाळ डोक्यामध्ये ठेवला ना तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि हे नॅचरल सत्य आहे. त्यामुळे यश जाधवने गेल्या ओव्हरमध्ये काय झालं मला ठाऊक नाही आहे. मला आता माझा बेस द्यायचा आहे आणि इथे विकेट डाऊन. फलंदाज बाद, एक सेट फलंदाज, बॅक टू द पॅव्हिलियन.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता ॲज अ कॅप्टन मिस्टर उमेश वाघ. यश जाधवने अखेरकार सफलता मिळवली. पहिल्याच बॉलवर वेदांत सारख्या फलंदाजाला परतीच्या मार्गावर लावलं. नितीन मिलिंद बावकर यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री मोहन दादा रवींद्र पाटील द ग्रेट मराठाचे संस्थापक, अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहत आहेत विशेष सहकार्य या एकविरा स्पोर्ट्स क्लबला नेहमीच आपण पाहू शकतायत. मोहनदादा रवींद्र पाटील यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि या वेळेला लेग बिफोर विकेट क्रॉस बॅटचा वापर केला होता. ॲब्सोल्युटली प्लम. काय गोलंदाजी केले. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती यश जाधवची सुपर पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून एकविरा क्रिकेट क्लबचं सुद्धा धन्यवाद आहे. स्पोर्ट्स हाऊस यांचं सुद्धा मी मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. एकविरा स्पोर्ट्स शॉप यांच्या माध्यमातून सुद्धा विशेष सहकार्य लाभलंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. योग कॅटरर्स यांच्या माध्यमातून सुद्धा विशेष सहकार्य लाभलंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. लिओ स्पोर्ट्स यांचं सुद्धा या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. या संपूर्ण आमच्या दात्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आजचा दिवस जर आपण पाहिला तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट आणि काय विकेटवर विकेट मिळत आहेत. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 2 विकेट्स मिळाले 2 बॉलवर. एक व्हाईट बॉल आला. सध्या हॅट्रिकवर नाही आहेत कारण व्हाईट बॉल तो एक्स्ट्रा स्वरूपात त्याने फेकलाय, त्याचं भुगतान त्याला करावं लागलं. अप्रतिम अचंबित करणारा बॉल. वाह, यश जाधव काय गोलंदाजी केले. सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, त्यामुळेच मी उल्लेख केला होता की यश जाधव एक या नम्रपणाचा खेळाडू. मग ते विथ द बॅटने त्याची कलात्मक बॅटिंग, विथ द बॉलने कलात्मक गोलंदाजी. परंतु अर्जुन आडीला विसरून चालणार नाही आहे. या खेळाडूकडे एवढं प्रतिभावंत खेळाडू म्हणून ओळखला जातो, एवढी क्षमता आहे की कोणत्याही क्षणाला तो मॅच फिरवण्याची कला त्याच्या अंगी आहे. परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. यावेळेला ऑन साईडला खेळलाय. फ्लिकचा फटका जरूर आडव्या बॅटचा वापर केला होता. 1 रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते, ऋषीदादा आम्हाला दर्शवत आहेत, 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सध्या आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अजून एक चांगला आवाज IPL मराठी समालोचक कुणाल दाते सरांचा सुद्धा आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतो. आमचे जवळचे मित्र आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. सगळ्या समालोचकांना घेऊन चालणारं असं एक व्यक्तिमत्व आहे. आणि कुणाल दाते सर आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. काय बॉल डॉट यावेळेला पाहायला मिळाला होता. अर्जुन आडे एका साईडला जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी यश जाधवने केले, 64 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना आता नामुष्के उडवले. RK मोरवा टीम सध्या स्ट्रगल करते, परंतु जयेश एका साईडला दबावाखाली खेळ की फ्री माइंड खेळ याकडे लक्ष आता सध्या तरी लागले RK मोरवा या डगआउटच्या दिशेने. खेळाडू कक्ष सध्या शांत आहे, सन्नाटा पसरलाय. परंतु एका साईडला जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायक जीतू पॅकर्स मीरा रोड टीम हबी होताना तिसऱ्या षटकामध्ये. त्यावेळेला चांगला बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. पंचांनी मात्र यावेळेला सांगितलं काय एक्झॅक्टली घटना घडली गेले. पायावर बॉल आदळलाय का की बॅटची एज आहे का, मात्र मॉन्टी सर त्या ठिकाणी दर्शवतील. यावेळेला सल्ले मसलत केली जातील. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर जो बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केला होता एक्झॅक्टली आपण पाहिलं कॉमेंट यावेळेला कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या समवेत आपण पाहत आहेत ऋषिकेश नायगावकर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस धोबी जोडले गेले तर ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम.
त्यानंतर समीर ठाकरे, मिस्टर निशांत पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत. या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. आणि आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मिस्टर IPL म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि कुणाल दाते सरांचा सुद्धा आज वाढदिवस. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आमच्या समालोचन कक्षेच्या वतीने. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. 3 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या ऋषी नायगावकर आम्हाला दर्शवत आहेत की 24 धावा झाले, 24 रन्स. आता विजयासाठी लक्षात असू द्या की 40 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 40 रन. एकविरा क्रिकेट क्लबने घेतलेली मेहनत, दखल खरोखरच मानाचा सलाम असेल. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. चला स्पीडअप करा जरा, बी फास्ट. मागच्या प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स मिळवले होते. धीरज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. 12 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर येताना. चांगला बॉल होता, बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फार वेगाने थर्ड मॅनला क्लिअर होईल का नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जयेशच्या बॅटमधून 2 रन्स येतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26. या धावसंख्येवर 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. आज भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागलेत. हळूहळू दुपारचं सत्राला सुरुवात झाली. यावेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स केलंय. हवेच्या झोतावर बॉल निघून जाईल का. आणि यस डेफिनेटली घुटना टेक और जयेश का सिक्सर देख. धीरजला यावेळेला सांगितलंय षटकार, 6 धावा. वेलकम बॅक. 10 बॉल आणि 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 320च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. काय फटका खेळला होता, गुडघा वाकवला होता आणि षटकार ठोकला होता. डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध षटकार आला जयच्या बॅटमधून. धीरजचा हा बॉल यावेळेला फोर्स केले, समोर खेळलेत, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सुपर टायमिंग, अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जयेश इज ऑन अ फायर, थांबणार नाहीये. इथे म्हणतोय रडायचं नाही तर लढायचंय. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 38 धावा, 38. थँक्यू. 38 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजय जर आपण पाहिलं तर जवळजवळ 26 रनची आवश्यकता आहे. जयेश थांबणार नाहीये. रन मशीन आता सध्या तरी बनत असताना सुरुवातीला घेतला वेळ, आता मात्र त्याचा नैसर्गिक दाखवतो खेळ. सुपर बॅटिंग करत असताना टायमिंगच्या जोरावर खेळी करताना पाहायला मिळतोय. या वेळेला इनसाइड आउटचा फटका खेळलाय परंतु फसलेत. इथे विकेट मिळेल का नाही. ओ माय गॉड, कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्त्वपूर्ण हे सूत्र आहे परंतु इथे काही अंदाज बांधता आला नाही फिल्डरला आणि फिल्डरने केली चुकी. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 40. विजयासाठी 24 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 8. 8 बॉलमध्ये 24 रन. एक झेल किती महाग ठरू शकतो येणारी वेळ दर्शवेल. यावेळेला ऑन साईडला येणारी वेळ दर्शवेल. घ्या, झेल सोडलाय तर त्याचा भुगतान सोसा. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय जयेश. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. थँक्यू. 1983चा वर्ल्ड कप का आला.
विवियन रिचर्ड सरांचा कपिलदेव रामलाल निखंज यांनी 32 पावलं धावून झेल टिपला होता, त्यामुळे 1983चं वर्ल्ड कप आपल्या हाती लागलं. 2007चा वर्ल्ड कप का आला? चला स्पीडअप करा जरा गेम. जोगिंदर शर्माचं ते षटक 8वा आणि श्रीसंतचा तो झेल 8वा. मिसबा उलकने खेळलेला तो स्ट्रोक अंगलट आला आणि तो मात्र श्रीसंतने जर झेल सोडला असता तर कदाचित आपलं स्वप्न भंग झालं असतं. 2000 त्यानंतर आपण पाहिलं सूर्यकुमार यादवने 2024 मध्ये डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि त्यामुळे आपल्या हाती वर्ल्ड कप लागला. महिला विश्वचषक अमनजोत कौरने झेल टिपला लॉराचा आणि तो वर्ल्ड कप मात्र आपल्याकडे आला आणि त्यामुळे कॅचेस विन द मॅचेसचं महत्व किती आहे हे सांगण्याची गरज नाहीये. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे, हे आहे क्रिकेट. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय जयेश. काय बॅटिंग यावेळेला सुरू आहे. दुपारचं सत्र आणि स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दिली जाते. 6 बॉल 12 रन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 6 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. प्रिव्हियस ओव्हरचा विचार खूप साऱ्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 4 षटकार आणि 2 दुहेरी, 2 वेळा दुहेरी. 28 रन खर्च केल्या धीरजने. धीरज काहीच करू शकणार नाही, कारण झेल जर टिपला असता तर जयेश नावाचं वादळ घोंगावलं नसतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यावेळेला अर्जुन आडेचा हा फटका स्लॉक केलाय आणि सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा, अर्जुन आडेच्या बॅट मधून मात्र एक क्लास षटकार. पाच बॉल आणि विजयासाठी 6 रन. हे आहे क्रिकेट. जरी हा क्रिकेट खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला, परंतु त्याचं पालन पोषण हे भारतीयांनी केलं आणि त्यामुळे आज हे क्रिकेटचं खऱ्या अर्थानं ग्लॅमर जे आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या बॉल पडेपर्यंत प्रेडिक्शन कोणीही करू शकणार नाहीये. असा खेळ म्हणजे क्रिकेट. एका साईडला मात्र आर के मोरवा टीमचे फॅन सांगत असतील की जय जिथपर्यंत आहे, अर्जुन आडे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मॅच ऑन राहील. परंतु एका क्षणाला मीरा रोडकर सांगत असतील की मॅच आपल्या हातामध्ये आहे. परंतु आता ते टीव्ही ऑन करतील, स्मार्टफोन पाहतील तर डोक्यावर हात देतील, नक्की तोच सामना सुरू आहे की काय. 5 बॉल 6 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली. षटकारांची आतषबाजी, षटकारांचा पाऊस यावेळेला पाहायला मिळतोय. यस, व्हाईट बॉल. जे आर दहीसर टीमचा यावेळेला आपण पाहतायत. कृपया करून कॅप्टन आपण यायचं आहे. जे आर दहीसर टीमचा कॅप्टन. तर सध्या जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 59 59 आणि विजयासाठी बॉल आहेत 5 बॉलमध्ये 5 रन. चांगला बॉल होता, वेगवान चेंडू, परंतु विकेट किपर क्लोज. त्या ठिकाणी यश जाधव थोडेसे चुकले आणि यस बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 4 रनची आवश्यकता. बॉल टू रन हे जेव्हा आकडे येतात ना, त्यावेळेला चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि ही मॅच तर खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांसाठी पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. 4 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. आदित्यचा हा बॉल. यावेळेला जयेशने फिनिशिंग टच केलंय. कॅचेस विन द मॅचेस. आता प्रत्येक फिल्डर मात्र झेल घेताना विचार करेल की नाही, माझ्याकडे झेल आल्यानंतर मी त्याचा पश्चाताप सोसणार नाहीये. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण असतं. कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही झेल, परंतु इथे त्या चुका झाल्या. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं आणि इथे चांगला खेळ केला. अप्रतिम.
सुपर कौतुक सुद्धा करेन सिद्धिविनायक जितू पॅकर्स मीरा रोड या टीमचा आणि जयेशने अफलातून बॅटिंग करत असताना धावांचा वेग वाढवला आणि त्याच्या बॅटमधून तब्बल उस्मान आम्हाला दर्शवतायत त्याच्या बॅटमधून धावा आल्या नॉट आउट 11 बॉलमध्ये 36 धावा 11 बॉलमध्ये 36 सुपर आणि 5 षटकार आणि गोलंदाजी करताना 4 विकेट सुद्धा मिळवले आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल मॅग्निफिसंट नॉक बाय जयेश ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला टॉस जे आर दहीसर टीम आणि लगेच आपण यायचं आर के मोरवा उमेश वाघ आपण लगेच जॉईंट व्हायचंय चला वेळीची दिरंगाने करताना लगेच या आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत मिस्टर जयेश